मग काय एकाने टाकले की फुल. पावसाळ्याचे दिवस झाले, पावसाळ्याच्या दिवसात टाकली आणि मग आता घरी आला, भिजला होता बिचारा म्हणून कपडे बदलले, आला आपल्या बायको जवळ येऊन बसला. बिचारी आपली भाकऱ्या थापीत होती. आला आता जशी जशी त्याची चढायला लागली तशी तशी त्याची बडबड देखील वाढायला लागली. त्याने सुरू केलं, आता बायको शिवाय असल्या गड्यांचं ऐकतोय तरी कोण महाराज. सुरू झालं त्याच, गावातल्या माणसाला गाडीची अक्कल नाही. ते म्हटले झालं काय असं कमून म्हणतात. अगं खरंच आपल्या गावातल्यांना काय कळत नाही. ते म्हटले अरे झालं तरी काय. म्हटलं त्यांनी मला सरपंचच केला नाही. असल्या गाड्याला कोण करायला मोकळं. ते म्हटलं अरे जर मला सरपंच केला असता ना, अगं गाव बदलेला असता. गाव जर मला आमदार केला असता ना, अख्खा तालुका बदलेला असता. तालुका जर मला खासदार केला असता ना, अख्खा जिल्हा बदलेला असता. जिल्हा अगं तुझा नवरा जिल्ह्यावर थांबणारा गरीब नाही. जर मला मुख्यमंत्री केला असता ना, लाडका दारूभाऊ यायला सुरू केले असते. अख्खच बदलून टाकला असतं. एवढ्यावर नाही. अगं जर मला पंतप्रधान केला असता ना, आता देश बदलेला असता. आता देश अजून बाकी आखा देश बदलेला असता. आखा देश. की म्हणाली बिचारी उठले हातामध्ये फुकारी घेऊन. त्यांना मारली. नवरा तिचा त्याला का असाना त्यांना मारली. दंदिशीने साईडला आदळली आणि म्हटले अरे पिस्तुल्या, तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला. अरे तू निघला लाडके दारूभाऊ योजना सुरू करायला, देश बदलायला. अरे पिस्तुल्या, अरे माकडा, अरे तुझं धोतर म्हणून माझं परकर घातलंय तेव्हा पहिल्यांदा बदल रे बाबा. आता असल्यांना काय सांगावं. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. व्यसनाच्या पोट दुखन तुमच्या आई वडील यायचे माझ्या मागं हवे. म्हणून वाईट मार्गाला जाऊ नका, व्यसन करू नका. व्यसन केल्याने आपलाच पैसा जाणार आहे, आपलीच इज्जत जाणार आहे. म्हणून वाईट मार्गाला जाऊ नका. बिडी सिगरेट कशाला वाटतात, कशाला बिनकामामध्ये पैसे उडवतात. त्यापेक्षा सप्त्याला द्या, महाराजाला द्या. काय भेटतं उग बिनकामाच्या धंद्याकडे देऊन तर काही नाही. अहो आज आपण व्यसनाच्या आहारी जातो हे ठीक आहे, आपण बिनकामाचं वादविवाद करतो हे ठीक आहे, परंतु आपल्यावर 32 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती प्रेम करणारे आपण आई वडील विसरतो. ही याची शोकांतिक आहे. काय भेटतो आपल्या आई वडिलांना आपणच त्रास देऊन. अहो आई वडील, तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का हो, वडील आपल्याला खांद्यावरती का बरं घेतात. तर ते खांद्यावरती घेतल्यावर भगवंताला, या परमेश्वराला एकच मागणं मागतात की अरे हे भगवंता परमेश्वरा, जे मी आजपर्यंत पाहिलं नाहीये ना, ते माझ्या छोट्याशा मुलांना अवघ्या लहान वयामध्ये पाहावं. म्हणून वडील मुलाला खांद्यावरती घेतात. आणि आई का बरं घेते कधीवरती, तर ती देखील हेच म्हणते की अरे ईश्वरा, जे मी या वयामध्ये आत्ता पाहते ते माझ्या मुलांना या लहान वयामध्ये पाहू. म्हणून आई आपल्या मुलाला कडेवरती घेत असते. परंतु आपल्याला त्यांची प्रेमाची जाणीव का नाही. अहो आपल्याला त्यांनी 18, 20, 24 वर्षापर्यंत सांभाळलंय, परंतु वृद्ध झाल्यानंतर त्यांना सांभाळणं ही आपली जबाबदारी जी आपण समजत नाही. अहो असाच एक लहान मुलगा होता राजू. तो खूप मोठा चौकस होता. त्याच्या वडिलांचा एक दवाखाना देखील होता, अगदी वाड्याच्या जवळच. त्याची दिनचर्या असायची, सकाळी उठला, आंघोळ वगैरे करायचं, शाळेत आवरायचं, शाळेत जायचं, शाळेतून आल्यानंतर झोपायचं, शाळेचा अभ्यास करायचा आणि खेळायला जायचं. एका दिवशी तो गेला खेळायला. मग काय, खेळून झाल्यानंतर तो आपल्या बाबांच्या दवाखान्यामध्ये गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे बरेच पेशंट त्या ठिकाणी. कोणाला खोकला आलेला असायचा,
कोणाला सर्दी आलेली असायची, म्हणजे असे बरेच पेशंट होते त्या ठिकाणी. त्यांनी पाहिलं की अरे या पेशंटना आपले बाबा तपासतात, पुन्हा एका चिठ्ठीवरती काही लिहून देतात. ती चिठ्ठी घेऊन आपले जे पेशंट आहेत ते कंपाऊंडर काकांकडे जातात. ते त्यांना औषध देतात. पुन्हा आल्यानंतर आपल्या बाबांना ते पैसे देतात पेशंट. नेमके का बरं ते पैसे देतात? असा छोटासाच होता. मनात प्रश्न आले आणि आपल्या बाबांजवळ तो गेला. कोण गेला? राजू. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी विचारलं, बाबा अहो तुम्ही या चिठ्ठीवरती नेमकी लिहून तरी काय देतात? आणि मग ती चिठ्ठी घेऊन तो पेशंट कंपाऊंडर काकांकडे जातो, आल्यानंतर तुम्हाला पैसे देतो. मग तो तुम्हाला पैसे तरी कमवून देतो. त्यावेळेस त्याचे वडील म्हणाले, अरे बाळा, जो काही पेशंट आहे त्याला मी तपासतो, काय दुखतंय, कोणतं औषध घ्यायचंय, किती टाइम घ्यायचंय हे मी त्यांना सांगतो, म्हणून मी त्यांचं काम करतो, त्यांचं दुखणं बरं करतो, म्हणून ते मला बिलाप्रमाणे पैसे देतात. मग असं जेव्हा कळलं तेवढ्यात आईचा निरोप आला, राजू, अरे राजू, 8 वाजून गेले, सकाळी शाळेत जायचंय, चल जेवायला. राजू आला. जेवण करताना मात्र त्याच्या मनात विचार आला की अरे बाबा त्या पेशंटचं तपासतात आणि म्हणून पेशंट हे ते काम करतात म्हणून बाबांना पैसे देतात. मग आपण देखील आईचं काम करतो ना, मग आपण पण आईला बिल मागितलंच पाहिजे. मग काय, जेवण झाल्याबरोबरच कागद घेतला आणि लिहू लागला. खिंगे काकूंना स्टोल लिहून दिला, बिल 2 रुपये. गिरणीतनं आईला दळण आणून दिलं, बिल 3 रुपये. शेजारच्या काकूंकडून मिरच्या आणल्या, बिल 1 रुपये. असे छोटे मोठे काम आठवून त्यांनी लिहिले. त्याचं बिल झालं एकूण 24 रुपये. त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि आपल्या आईच्या उशीजवळ ठेवली. आता रात्रीची सर्व कामं उरकून मात्र आई त्याची झोपायला आली. पलंगावर चिठ्ठी बघितली, उघडली आणि वाचू लागली. वाचता वाचता मात्र ती हसत होती. तिने ती चिठ्ठी ठेवली आणि तिने देखील दुसरा कागद घेतला आणि लिहिलं, बाळा, तुझ्या आजारपणामध्ये तुला काही कमी जास्त बघितलं, तुझ्या जवळ राहिले, बिल 0. तुझा दररोज उठून सकाळी डब्बा करून देते, संध्याकाळी तुला जेवायला